विठ्ठल नाम गोडी छंद जीवासी आवडी, सेविता त्याची गोडी माया पाश सहजी तोडी। आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास उगले आणि कल्पना उगले यांना यंदाच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेला आहे। कैलास उगले हे एक सर्वसामान्य शेतकरी असून गेल्या 12 वर्षांपासून ते पंढरपूरची नियमित वारी करत आहेत। त्यांनी आणि त्यांची पत्नी कल्पना उगले यांनी वारकरी संप्रदायाशी असलेली निष्ठा आणि भक्तिभाव यामुळे वारकऱ्यांमध्ये मानाचं स्थान मिळवलं आणि त्यांनाच यंदा हा महापूजेचा मान मिळालेला आहे। या उगले दाम्पत्यांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। आषाढी वारी निमित्त मुख्यमंत्र्यांसोबत पहिले वारकरी जे आहेत शेतकरी त्यांना विठोरायाची पूजा करण्याचा मान मिळाला। ते आपल्या सोबत उगले फॅमिली आहे। मावशी, कसं वाटलं आज पूजा करताना विठ्ठलाची? खूप भारी वाटलं, खूप मन भरलं, खूप आनंद झाला, आनंद दाटला असं मला तर वाटतं। डोळे भरून विठ्ठलाला बघितलं? लय भरून पाहिलं, लय भरून पाहिलं। तुम्ही रांगेत पहिल्या राईनेला थांबला होता, कुठल्या वारीत चालतो तुम्ही? सोहळ्याच्या वारीत, माऊलीच्या। काय मागितलं विठ्ठलाला? सुख मागितलं आणि आम्हाला ते बरकाता दे आमच्या शेतीला, व्यवसायाला। किती वर्ष झालं वारी करते? 15 वर्ष। 15 वर्ष। बाबा, तुम्ही शेतकरी आहात आणि काय मागितलं विठ्ठलाला? विठ्ठलाला सुखात मागितलं आणि सगळ्या जनतेला बी सुखात देत मागितलं। दुसरी आशा नाही, फक्त आपल्याला सुख पाहिजे एवढं। पूजा करताना कसं वाटत? एकदम आनंद वाटतो। रूप बघितलं? हो, एकदम रूप बघितलं जवळून। इतकं रूप कधी पाहायला भेटलं नाही, आज भेटलं। दरवारीला फक्त चालू चालू डोकं ठेवायचं पळायचं, आता एकदम जवळ सगळं घडलं। म्हणजे इतक्या वर्ष वारी करते त्याचं फळ मिळालं? वाटाणा बी माऊलीचं बऱ्याच ठिकाणी आम्हाला आज दर्शन झालं येताना रस्त्यात। जिडं जिडं गाय उभी राहिले ना तिडं मोकळं दर्शन घडत गेलं असं रस्त्याने वारीमध्ये। मुख्यमंत्री काय म्हणले? त्यांच्या सोबत तुम्ही पूजा केली? मुख्यमंत्री त्यांना काय सांगायचं ते सांगितलं, आपला आशीर्वाद। शेती करून सगळं उरकून वारीला निघाला होता? हो, राहिली होती अर्धी पेरणी, पण म्हणलं पांडुरंगाला म्हणलं तू आता बघ आम्ही चाललो। सर्व करून घ्या। शेती सोडून आलं? हो, निम्मी पेरणी केली, मक्का टाकीत होतो। टाकता टाकता दोघांचा सल्ला झाला, आपण गेलो तर काही राहील का, करून घेतील मुलं। चला, दोघांनी काहीच नाही, अक्षरशः आमच्या पिशवीमध्ये फुटाणी सुद्धा तयारी नव्हती। घरी आलो 9 म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मक्का टाकली, तिथून मोर कपडे भरले, सकाळी रस्त्याला लागलो। मग घरच्यांना सांगायचं ना? आहे ना, लेक सोने करून घ्यायचं ना, ते करून घ्यायचं। माऊलींकडे काय मागितलं? माऊलीकडे सुखात दुसरं काय मागायचं माऊली? नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की हे उगले दाम्पत्य आहे आणि त्यांना मान या ठिकाणी पूजेचा मिळाला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह निलेश खरमरे, मीडिया, पंढरपूर।